नाशिक लोकसभा मतदारसंघामधून मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी आता निश्चित मानली जाते। छगन भुजबळ यांना जर नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तर त्यांच्या समोर आव्हानं काय असणार आणि छगन भुजबळांना ज्या हेमंत गोडसेंच्या जागेवरची उमेदवारी दिली जाणार ते हेमंत गोडसे बंड करणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही वेळात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत। नाशिक लोकसभा मतदारसंघामधून छगन भुजबळ यांची उमेदवारी महायुतीकडून जवळपास निश्चित मानली जाते। ज्या हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांचा 2009, 2014 आणि 2019च्या निवडणुकीच्या दरम्यान दोन निवडणुकांमध्ये पराभव केला आणि एका निवडणुकीमध्ये तब्बल 20,000 मताच्या कमी फरकाने ते त्या ठिकाणी पराभूत झाले। अशा सगळ्या परिस्थितीत असलेला हेमंत गोडसेंची उमेदवारी काढून छगन भुजबळांना नाशिक लोकसभेची उमेदवारी का देऊ केली जाते, सुरुवातीला आपण ते समजून घेऊयात। छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभा मतदारसंघामधली उमेदवारी जी आहे ती राज्यामधला माधव पॅटर्नचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे। आता माधव पॅटर्न म्हणजे नेमकं काय? माळी, धनगर आणि वंजारी या तीन समाजाला घेऊन महाराष्ट्रातल्या बहुजनांना एकत्र करायचं आणि याच माळी, धनगर, वंजारी या बहुजनांची मतं आपल्याकडे ओढायची, हा सगळा प्रयत्न जो आहे तो या माधव पॅटर्नचा आहे। आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून हा माधव पॅटर्न राबवण्याचा निर्णय 3 महिन्यांपूर्वी झाला। महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन पेटलं, मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात सरकारवरती टीका केली आणि सरकार विरोधातलं एक मोठं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं। महाराष्ट्रातला सगळाच मराठा समाज जो आहे तो सरकार विरोधी आहे किंवा सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेईल। आगामी लोकनिवडणुकांमध्ये मराठा समाज जो आहे तो महायुतीच्या विरोधामध्ये शड्डू ठोकेल अशा प्रकारची भीती महायुतीच्या नेत्यांना वाटू लागली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1980 नंतर पुन्हा एकदा माधव पॅटर्न राबवला जाईल अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आणि त्याचं प्लॅनिंगही आखलं गेलं। आणि म्हणूनच नाशिकमधून माळी असलेल्या छगन भुजबळांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला। तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडे यांना देखील उमेदवारी देण्याचा निर्णय झाला, तर ओबीसीमध्येच असलेले नेते महादेव जानकर यांना देखील उमेदवारी देण्याचा निर्णय झाला। माळी, धनगर, वंजारी अशा ओबीसी समाजामधल्या 3 प्रमुख घटकांना एकत्र घ्यायचं आणि महाराष्ट्रामधले असलेल्या ओबीसींची सगळी ताकद जी आहे ती भाजपसोबत आणि महायुतीसोबत घ्यायची असा प्रकारचा फॉर्म्युला जो आहे तो 3 महिन्यापूर्वीच ठरला आणि याच फॉर्म्युलाचा भाग म्हणजे छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघामधून दिली जाणारी उमेदवारी। आता छगन भुजबळ यांनी जर नाशिक लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी केली तर नेमकी छगन भुजबळ यांच्या समोर काय आव्हानं असणार आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत। छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उभं राहण्याची ही पहिली वेळ नाहीये। यापूर्वी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे 2009 साली नाशिक लोकसभा मतदारसंघामधून हेमंत गोडसे यांच्या समोर 20,000 मतांच्या मताधिक्यानं निवडून आले होते। त्यानंतर 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांनी आपलं नशीब आजमावलं। मात्र छगन भुजबळांना त्या काळी मराठा समाजाचा असलेला विरोध आणि मराठा समाजाचं असलेलं पॉकेट वोटिंग हे सगळं भुजबळांच्या विरोधात गेलं आणि त्यावेळेला याच हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा जवळपास 1,80,000 मताच्या मताधिक्यानं पराभव केला। त्यानंतर आली ती 2019ची लोकसभा निवडणूक। या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील समीर भुजबळ यांचा हेमंत गोडसेंनी तब्बल 2.25 लाख मतांनी पराभव केला। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार करायचा ठरला तर छगन भुजबळांसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघ तसा चॅलेंजिंग आहे। मात्र कुठल्या आधारावरती छगन भुजबळांच्या उमेदवारीचा दावा हा भाजप नेत्यांकडून केला जातोय, महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय ते देखील आपण समजून घेणार आहोत। छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडून आणायचं असेल तर त्यांच्या मागे सगळ्यात मोठी ताकद असणार आहे ते नरेंद्र मोदींच्या लाठीची। नरेंद्र मोदी यांची देशामध्ये असलेली एक लाट अद्यापही कायम आहे आणि म्हणूनच या लाटेचा फायदा छगन भुजबळ यांना होईल आणि त्यातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये छगन भुजबळांना चांगलं मताधिक्य पडेल अशा प्रकारचा विश्वास हा भाजपला आणि महायुतीला आहे आणि म्हणून छगन भुजबळांची उमेदवारी जी आहे ती निश्चित मानली जाते। इतकंच नाही तर 2 वेळा पराभूत झालेल्या भुजबळ कुटुंबियांना नाशिकमधून उमेदवारी देण्याचं आव्हान कसं पेललं जाईल हे देखील बोललं जात आहे। आता छगन भुजबळ यांची उमेदवारी आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे माधव पॅटर्नचा भाग मानला जातोय। माळी, धनगर आणि वंजारी या ओबीसी समाजातल्या नेत्यांना एकत्र करायचं आणि महाराष्ट्रातलं ओबीसींचं एक पॉकेट वोटिंग जे आहे ते आपल्याकडे ओढून घ्यायचं। 1980च्या दशकामध्ये देखील हीच परिस्थिती होती। काँग्रेसकडे असलेले सगळे मराठा नेते आणि मराठ्यांचं एक मोठं पॉकेट हे काँग्रेसच्या सोबत होतं आणि म्हणून काँग्रेस सत्तेत होती अशा प्रकारचा विश्वास त्या काळच्या भाजप नेत्यांना होता आणि म्हणून त्यावेळेला मराठा मतं आपल्याकडे वळणार नाही याचा अंदाज घेतल्यानंतर
त्या काळी असलेल्या भाजप नेत्यांनी माधव पॅटर्न अंमलात आणला आणि त्यावेळेला असलेल्या माळी, धनगर आणि बंजारी या 3 समाजाला एकत्र केलं आणि राज्यामध्ये माधव पॅटर्न राबवला। आजही 1980 सारखी परिस्थिती निर्माण झाली ती महाराष्ट्रामध्ये झालेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाने। मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन पेटलं। मनोज जरांगे पाटलांनी सरकार विरोधामध्ये रान पेटवलं, भाजप विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक भाषणं केली आणि भाजप आणि महायुतीचं सरकार मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे अशा प्रकारची चर्चा त्यांनी घडून आणली आणि ही चर्चा घडली आणि त्यानंतरचा मराठा समाज जो आहे तो महाराष्ट्रातला तो देवेंद्र फडणवीसांच्या विशेषतः विरोधामध्ये गेला आणि देवेंद्र फडणवीसांमुळेच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही अशा प्रकारचा समज जो आहे तो पसरवला गेला आणि म्हणूनच आता भीती व्यक्त केली गेली ती म्हणजे छगन भुजबळांना उमेदवारी देण्यापर्यंत ही भीती आली। ती भीती निर्माण केली गेली ती अशीच की महाराष्ट्रातला जो बहुसंख्य मराठा समाज आहे तो बहुसंख्य मराठा समाज जो आहे तो आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सोबत बऱ्या प्रमाणामध्ये जाणार नाही। अर्थात 100 पैकी 60 ते 70% मराठा समाज जो आहे तो हा भाजपच्या आणि महायुतीच्या विरोधात असेल अशा प्रकारचा अंदाज कयास बांधला गेला आणि यातूनच निर्मिती पुन्हा एकदा निर्माण झाली ती माधव पॅटर्नची आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बाजूला करायचं आणि असेल तितका मराठा सोबत घ्यायचा आणि उर्वरित ओबीसींची महाराष्ट्रातली मतं जी आहे ती आपल्या सोबत घ्यायची आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचं आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे अशा प्रकारचा मेगा प्लॅन आखला गेला आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली। सुरुवातीला पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली गेली, ज्या पंकजा मुंडेंनी भाजप विरोधात अनेकदा भाषणं केली, विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात त्यांनी रोष व्यक्त केला, त्यांच्यावरती कशा प्रकारचा अन्याय झाला अशी अनेक भाषणं ही पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रामध्ये केली। मात्र त्याच पंकजा मुंडेंना ऐन वेळेवरती उमेदवारी दिली गेली आणि हा देखील माधव पॅटर्नचा भाग होता। त्यानंतर महादेव जानकरांना देखील अचानकपणे लोकसभेच्या मैदानात उतरवलं गेलं। आता महादेव जानकर, पंकजा मुंडे यांना निवडणुकीमध्ये का उतरवलं गेलं असा प्रश्न त्यावेळेला उपस्थित झाला, मात्र त्याचं खरं कारण समोर आलं नाही। मात्र आता पुन्हा एकदा ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळांची ताकद फारशी नाहीये त्या छगन भुजबळांना या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा विरोध असताना उभं केलं गेलं आणि त्यानंतर भाजपचा आणि महायुतीचा सुरू असलेला माधव पॅटर्नचा प्लॅन जो आहे तो समोर आला आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हा माधव पॅटर्न राबवला जातोय हे आता लपून राहिलेलं नाही आणि म्हणूनच छगन भुजबळांना आता नाशिकमधून माधव पॅटर्नचा एक भाग म्हणून उमेदवारी देऊ केली जाते। आता जर नाशिकचा जर विचार केला तर छगन भुजबळ यांच्यासमोर जी आव्हान असणार आहे ती आपण समजून घ्यावं। छगन भुजबळ यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते मराठा समाजाचं। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर जवळपास 6 ते 7 लाख ही मराठ्यांची मतं आहे आणि ही 6 ते 7 लाख मराठ्यांची मतं ही छगन भुजबळांच्या विरोधामध्ये असू शकतील अशा प्रकारचा अंदाज आहे। कारण छगन भुजबळ यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाज असतील यांच्या विरोधामध्ये उघड भूमिका घेतली। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळांनी घेतली आणि त्यामुळे महाराष्ट्रातला सगळाच मराठा समाज हा छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये ताकदीने उभा राहिला। आज देखील छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केला जातोय। नाशिकमधल्या मराठा समाजाकडनं तर बैठका घेतल्या जात आहेत, छगन भुजबळांच्या विरोधात होर्डिंग लावले जात आहे आणि छगन भुजबळांना नाशिकमधून निवडून दिले जाणार नाही अशा प्रकारच्या स्पष्ट धमक्या ह्या मराठा समाजाकडनं दिल्या जात आहेत। इतकंच नाही तर ब्राह्मण समाज जो आहे तो देखील भुजबळांच्या विरोधामध्ये उभा राहिला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये छगन भुजबळ यांनी सरस्वती मातेच्या विरोधामध्ये केलेलं वक्तव्य हे देखील आता त्याला कारणीभूत ठरते। छगन भुजबळ हे जातीयवादी नेते आहे आणि म्हणून छगन भुजबळांना अशा पद्धतीनं लोकसभेच्या मैदानामध्ये उतरू देऊ नका, त्यांना उमेदवारी देऊ नका आणि त्यांना लोकसभेत पाठवू नका अशा प्रकारची भूमिका ब्राह्मण महासंघाच्या दवेंनी घेतली आणि त्या विरोधामध्ये त्यांनी उघडपणे पत्र देखील मुख्यमंत्र्यांना लिहिलं। त्या दवेंच्या या सगळ्या दवेंच्या सगळ्या भूमिकेनंतर नाशिकमधला ब्राह्मण महासंघानं आणि त्र्यंबकेश्वरमधल्या पुरोहित संघानं देखील छगन भुजबळ यांच्या उमेदवारी विरोधात थेट भूमिका न घेता नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी द्या अशा प्रकारची पत्र जी आहे ती मुख्यमंत्र्यांना लिहिली। त्यामुळे नाशिकमधला मराठा समाज हा भुजबळांच्या विरोधात गेलाय आणि ब्राह्मण समाज देखील छगन भुजबळांच्या विरोधात गेलाय। त्यामुळे भुजबळांच्या समोर ही 2 मोठी आव्हानं असणार आहे ती म्हणजे छगन भुजबळांना मराठा समाजाची मतं जी आहे ती आपल्याकडे वळवणं, मराठा समाजामध्ये असलेल्या स्थानिक नेत्यांची समजूत काढणं, त्यांना आपल्याकडे वळवणं हे एक मोठं आव्हान छगन भुजबळांच्या समोर लोकसभा निवडणुकीमध्ये असणार आहे। त्याचबरोबर ब्राह्मण समाजाचं देखील तितकंच आहे। दुखावला गेलं भुजबळांच्या या वारंवारच्या सरस्वती माता पूजन
भोजनाच्या वक्तव्यावरून दुखावलेला गेलेला ब्राह्मण समाज जो आहे तो छगन भुजबळांना त्यांच्याकडे वळवणं चॅलेंजिंग असणार आहे आणि या समाजाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आपलं करून घेणं हे देखील चॅलेंज छगन भुजबळांसमोर असणार आहे। तिसरं चॅलेंज असणार आहे छगन भुजबळ यांच्यासमोर, ते म्हणजे हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांचं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं। कारण छगन भुजबळ यांच्या सोबत काम करणं अद्यापपर्यंत आजपर्यंत जर इतिहास बघितला तर छगन भुजबळ यांचं आणि फारसं भाजपच्या कार्यकर्त्यांचं स्थानिक कार्यकर्त्यांचं जमलेलं नाहीये। त्यामुळे नाशिकमध्ये असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना सोबत घ्यायचं आणि त्यांच्याबरोबर प्रचाराला फिरायचं हे खरं तर छगन भुजबळांच्या समोर चॅलेंजिंग असणार आहे। मात्र हे चॅलेंज इतकं अवघड नाही, याचं कारण आहे की भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये असलेल्या भाजपच्या नेत्यांना तंबी देण्यात आली आणि यामध्ये सांगण्यात आलं की आपल्याला काही झालं तरी महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे, तो उमेदवार कोणीही असला तरी आपल्याला त्याचं काम करायचं आहे आणि आपल्याला देशामध्ये असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहे। त्यामुळे छगन भुजबळांना भाजपची नाराजी दूर करणं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमुळे सोपं होईल। मात्र दोन आव्हानं असणार आहे, ती म्हणजे मराठा समाजाची आणि ब्राह्मण समाजाची। ही 3-4 आव्हानं जर छगन भुजबळांच्या समोर वगळली तर महाराष्ट्रामध्ये एक ताकदीचा नेता म्हणून छगन भुजबळांना ओळखलं जातं आणि म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे विकासाचा एक अजेंडा आहे, विकासाची एक चांगली ताकद जी आहे ती छगन भुजबळांकडे आहे, एक व्हिजन आहे। खरं तर छगन भुजबळ असतील, समीर भुजबळ असतील यांच्याकडे व्हिजन असलेले नेते म्हणून बघितलं जातं, दूरदृष्टी असलेले नेते म्हणून बघितलं जातं। त्यामुळे छगन भुजबळ, समीर भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दृश्य स्वरूपामध्ये दिसणारी अनेक मोठी कामं केली, ज्यामध्ये नाशिकमधला उड्डाणपूल असेल, नाशिकमधला गंगापूर धरणावरती असलेला बोट क्लब असेल, अशी असंख्य कामं नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि समीर भुजबळांनी केली। त्यामुळे विकासाच्या बाबतीत छगन भुजबळ हे निश्चितपणे हेमंत गोडसेंपेक्षा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा उमेदवारांपेक्षा उजवे आहे। त्यामुळे जर विचार केला तर नाशिकमध्ये मोठे प्रकल्प आणायचे असेल, मोठे उद्योग आणायचे असेल आणि नाशिकचा दृश्य स्वरूपामध्ये दिसणारा जर विकास करायचा असेल तर छगन भुजबळांशिवाय पर्याय नाही, ही देखील बाब ही नाशिकमधल्या तरुणांना माहीत आहे। इतकंच नाही तर नाशिकमधल्या सुशिक्षित लोकांना देखील त्याची जाणीव आहे की छगन भुजबळ हेच नाशिकमध्ये विकासाची गंगा आणू शकतात। त्यामुळे एक सुशिक्षित वर्ग, तरुण वर्ग हा छगन भुजबळांना ॲक्सेप्ट करू शकतो। मात्र त्यांच्यासमोरची जातीय जर आपण आव्हानं सोडली तर बाकी गोष्टींमध्ये आजही भुजबळ उजवे आहे। आता छगन भुजबळ आणि भाजपला अंदाज आहे तो म्हणजे मराठा मतांच्या विभाजनाचा। जर छगन भुजबळला नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडून यायचं असेल तर छगन भुजबळला मराठ्यांची मतं विभाजन करावी लागेल। याचा अर्थ स्पष्ट आहे की नाशिकमधून लोकसभेसाठी मराठा समाजाची जवळपास 3 ते 4 उमेदवार उभे राहिले तर छगन भुजबळांना त्याचा मोठा फायदा होईल आणि त्यातून छगन भुजबळ यांचा लोकसभेमध्ये जाण्याचा मार्ग सुकर आणि मोकळा होईल, अशा प्रकारचा अंदाज बांधला जातोय। आता महाविकास आघाडीकडून देण्यात आलेले राजाभाऊ वाजे हे देखील मराठा समाजामधून येतात। त्याचबरोबर शिवसेनेची उमेदवारी अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर हे देखील मराठा समाजातून येतात आणि ते देखील सध्या बंडाच्या तयारीत आहे। दुसरीकडे ज्या हेमंत गोडसेंना उमेदवारी नाकारली जाणार आहे ते हेमंत गोडसे देखील मराठा समाजामधून येतात। त्यामुळे छगन भुजबळांच्या पथ्यावरती या तिघांच्याही बंडखोरी पडू शकतात, ज्यामध्ये हेमंत गोडसेंची बंडखोरी ही छगन भुजबळांच्या अधिक पथ्यावर पडेल। कारण मराठा समाजाचं सर्वाधिक मताधिक्य घेण्याची ताकद जी आहे ती हेमंत गोडसेंमध्ये आहे आणि दुसरी ताकद जी आहे ती म्हणजे राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये आहे। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये जर मराठा मतांचं विभाजन झालं तर निश्चितपणे याचा सर्वाधिक फायदा मिळेल तो छगन भुजबळ यांना आणि तोच फायदा घेऊन ते या नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवरती देखील जाऊ शकतात। 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये असाच परिणाम पाहायला मिळाला। समीर भुजबळ त्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार होते आणि त्यांच्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हेमंत गोडसेंनी उमेदवारी केली आणि त्याच वेळेला हेमंत गोडसे यांच्यासोबत शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांचं नाव होतं दत्ता गायकवाड। दत्ता गायकवाड हे मराठा महासंघाचे त्या काळचे जुने नेते होते, जुने कार्यकर्ते होते। मराठा महासंघामध्ये काम केल्यामुळे दत्ता गायकवाड यांच्या विरोधामध्ये यांच्यासोबत मराठा समाज मोठ्या प्रमाणात होता आणि त्याही वेळेला असंच घडलं। समीर भुजबळ, छगन भुजबळ, समीर भुजबळ, हेमंत गोडसे आणि दत्ता गायकवाड या तिघांच्या तिरंगी लढतीमध्ये हेमंत गोडसे आणि दत्ता गायकवाड यांच्यामध्ये मतांचं विभाजन झालं आणि या विभाजनाचा फायदा समीर भुजबळांना मिळाला आणि अवघ्या 20,000 मताने
समीर भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघामधून 2009 साली खासदार झाले। त्यावेळेला जर विचार केला तर दत्ता गायकवाड यांना जवळपास 2 लाख मतं मिळाली आणि हेमंत गोडसेंचा फक्त 20,000 मतांना पराभव झाला। त्यामुळे एक स्पष्ट आहे, जर हेमंत गोडसे यांच्याबरोबर प्रतिस्पर्धी म्हणून दत्ता गायकवाड हे उभे नसते तर त्याही वेळेला समीर भुजबळ विजयी झाले नसते। म्हणून त्यावेळेला 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हेमंत गोडसेंना पराभूत करून समीर भुजबळ निवडून आले, तो देखील फॅक्टर होता, तो म्हणजे मतविभाजनाचा। त्यामुळे आता देखील तोच अंदाज वर्तवला जातोय आणि त्याच अंदाजावरती छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी करू पाहत आहे। तो फॅक्टर असणार आहे विभाजनाचा। नाशिकमधून राजाभाऊ वाजे, हेमंत गोडसे, विजय करंजकर आणि शांतिगिरी महाराज हे देखील मराठा समाजातून येतात। त्यामुळे या सगळ्या मतांचं जर विभाजन झालं तर नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी करणं, निवडून येणं हे सोयीचं होईल। त्यामुळे याच अंदाजावरती छगन भुजबळ हे नाशिकमधून उमेदवारी करू पाहत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा मतांचं विभाजन करण्यात यश मिळतं का, आणि हे यश मिळालं तर ते या नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार होणार का, हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। आता प्रश्न उरतो तो हेमंत गोडसे यांच्या बंडखोरीचा। हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतील का, तर निश्चितपणे हेमंत गोडसेंच्या बंडखोरीचा चान्स अधिक प्रमाणात वाढलेला आहे। याचं कारण आहे, सलग 10 वर्ष नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये याच हेमंत गोडसेंनी भुजबळांना पराभूत केलेलं आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1800 बूथ आहे। या 1800 बूथवरती हेमंत गोडसे यांची एक स्वतंत्र यंत्रणा उभी आहे, पक्षविरहित। त्यामुळे छगन भुजबळांच्या विरोधामध्ये उमेदवारी करत असताना हेमंत गोडसेंना एक जाणीव आहे की त्यांच्याकडे गाव पातळीवरती, बूथ पातळीवर एक स्वतंत्र यंत्रणा उभी आहे आणि याच यंत्रणेच्या जोरावरती हेमंत गोडसे नाशिकमधून लोकसभेसाठी बंडखोरी करू शकता, अशा प्रकारचाही अंदाज व्यक्त केला जातोय। कुठल्याही परिस्थितीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून थांबायचं नाही, अशा प्रकारचा आग्रह जो आहे तो हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि म्हणूनच नाशिकमधून हेमंत गोडसे बंडखोरी करण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढली आहे। मात्र हे सगळं जरी असलं तरी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर हेमंत गोडसे यांना आगामी काळासाठी एक चांगला शब्द दिला तर हेमंत गोडसे थांबू शकता। हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदेंच्या शब्दाबाहेर नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे। त्यामुळे हेमंत गोडसेंना थांबवायचं ठरवलं तर निश्चितपणे अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे त्यांना थांबवू शकतात। मात्र हेमंत गोडसे हे नाशिकमधून बंडखोरी करण्याचे चान्सेस अधिक प्रमाणात आहे। हेमंत गोडसेंची बंडखोरी ही त्यांना फायद्याची असेल असं नाहीये, तर हेमंत गोडसे यांची बंडखोरी जी आहे ती निश्चितपणे भुजबळांच्या पथ्यावर पडेल आणि म्हणून हेमंत गोडसे देखील बंडखोरीची भूमिका घेतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे एकूणच जर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आज एकूण राजकीय परिस्थिती बघता, एकूण पक्ष पातळीवरच्या किंवा पक्षामधील वरिष्ठ पातळीवरच्या हालचाली बघता नाशिकमधून असलेले छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आणि म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघामधून छगन भुजबळ विरुद्ध राजाभाऊ वाजे अशा प्रकारची लढत आता तरी सरळ आहे। त्यामुळे जर हेमंत गोडसेंनी बंडखोरी केली नाही, विजय करंजकरांनी जर बंडखोरी केली नाही आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजे आणि छगन भुजबळ अशी जर सरळ लढत झाली तर निश्चितपणे हेमंत गोडसे यांच्या जागेवरती राजाभाऊ वाजे यांना नाशिकचं मैदान राखणं सोयीचं होईल। अन्यथा छगन भुजबळ विभाजनाचा फायदा घेतील आणि ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून दिल्लीत जातील, अशा प्रकारचं सगळं चित्र सध्या नाशिकमध्ये आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये छगन भुजबळांना उमेदवारी मिळते का, की त्यांच्या जागेवरती पुन्हा एकदा महायुतीच्या असलेल्या शिवसेनेलाच ही जागा मिळते आणि हेमंत गोडसे हेच उमेदवार राहतात का, हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अगदी चित्र स्पष्ट आहे, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर हेमंत गोडसे उभे राहिले नाही तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ आणि राजाभाऊ वाजे यांची सरळ लढत होईल आणि या सरळ लढतीमध्ये जर मराठा समाज भुजबळांना आपल्याकडे खेचण्यामध्ये यश मिळालं नाही तर निश्चितपणे राजाभाऊ वाजे हे नाशिकमधून छगन भुजबळांना पराभूत करू शकता। मात्र जर मराठा मतांचं विभाजन करणं भुजबळांना सोयीचं झालं तर राजाभाऊ वाजेंना या ठिकाणून गड राखणं अवघड होईल आणि पुन्हा एकदा छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेचा गड राखतील, अशा प्रकारची सगळी राजकीय परिस्थिती नाशिकमध्ये आता तरी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।